नमस्कार, मी काशीनाथ बदगुंकी। हत्तरसंग येथील संगम वस्ती येथील संगमादेवीचं महात्म्य शेकडो वर्षापूर्वीचे आहे। ज्यावेळेला शेतकऱ्यांचा पिकांचा उत्सव सुरू होतो त्यावेळेपासूनची जुनी आख्यायिका आहे। इथल्या गरीब शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या सगळ्या धान्याचं भरभराट यावं यासाठी देवीला मागणी केलं होतं आणि त्याची मागणी पूर्तता केल्यानंतर त्यांची मोठी कन्या त्या खणांमध्ये जसं म्हणतो आपण त्या रासमध्ये आपल्या ऐक्य झाली आणि अशी खूप मोठी भक्तीची परंपरा आहे। आज जुनं मंदिर नंतर आपल्या इथल्या ग्रामस्थांनी एक मोठं मंदिर बांधून कळसारोहण करून मागील 11 वर्षापासून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम घेऊन एक उत्सव केलेले आहेत। 9 दिवस विविध महाराजांचे, महात्म्यांचे पुराण या ठिकाणी प्रवचन होतो। लोकांमध्ये व्यसनमुक्ती, शेतीबद्दल आवड, धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक अशा विविधांगी कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये देव, देश, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी या ठिकाणी उपक्रम करतात। संगमादेवीच्या या पंचक्रोशीतील अनेक गावातील लोक येतात, स्वामीजी येतात, महास्वामीजी येतात आणि सर्वांना सर्व धर्म समभावाना घेऊन जाणारा एक संगमादेवी महात्म्य आहे। दिवसेंदिवस याची प्रतीती लोकांना येते, लोकांची इच्छा पूर्ण होत आहेत आणि ते सद्भक्त सगळं हाताने या ठिकाणी दान करतायत तनमनधनाने। यावर्षी देखील जवळपास 9 दिवस यात्रा झाली, आज समारोप झाला आणि या कार्यक्रमासाठी शिवानंद महास्वामीजी करजगी यांचं आगमन झालं, त्यांचं धर्मसभा झाली, अनेक पुरवंतांचा कार्यक्रम झाला। याही पुढं मोठ्या संख्येनं लोकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं असं मी विनंती करतो। आणि देवीचं या ठिकाणी अवतार आहे आणि जागृत देवी आहे, संगमादेवी बालदेवी आहे आणि बाल हट्ट जसं म्हणतो आपण, बाल योगी जसं म्हणतो तसं आपण या देवींचा आशीर्वाद सर्वांना लाभतो आणि इथल्या पंचक्रोशीमध्ये कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी येत नाही, सर्व लोक एकमेकांना गुण्यागोविंदाने राहतात, ही ज्याची प्रचिती आहे। हॅलो चालू राहू दे लाईव्ह। Yes, sir.
ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।